नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. हातखंबा जिल्हा परिषद गटात पैशांचा पाऊस. रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा जिल्हा परिषद गटात ऐन निवडणुकीच्या रणधुमाळी कॅश राजकारण सुरू झाल्याचा खळबळजनक आरोप झाला. या गटातील अपक्ष उमेदवार आणि माजी समाज कल्याण सभापती परशुराम कदम यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली. मतदारांना पैसे वाटले जात असल्याचा दावा केला. या तक्रारीमुळे संपूर्ण मतदारसंघात एकच खळबळ उडाली. परशुराम कदम यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले की हातखंबा गटात काही उमेदवारांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशांचे वाटप केले जाते. केवळ पैशांचं प्रलोभनच नाही तर विशिष्ट उमेदवारालाच मतदान करण्यासाठी मतदारांवर दबाव टाकून त्यांना धमकावलं जात असल्याचं त्यांनी म्हटलं. लोकशाहीला तडा जाण्याचा धोका. हा प्रकार लोकशाहीच्या मूल्यांना हरतळ फासणार आहे. मतदारांना पैशाच्या जोरावर विकत घेण्याचा प्रयत्न आणि भीतीचं वातावरण निर्माण करणं अत्यंत निंदनीय आहे, अशा शब्दात कदम यांनी आपला संताप व्यक्त केला. मतदारांना कोणत्याही भीतीशिवाय आणि प्रलोभनाला बळी न पडता सुरक्षित वातावरणात मतदान करता यावं यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावाची मागणी त्यांनी केली. प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष. हातखंबा गटात यंदा अत्यंत अटीतटीची लढत पाहायला मिळते. यातच एका वजनदार उमेदवारानं थेट तक्रार केल्यामुळे निवडणूक आयोगाची भरारी पथकं आता काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं. या तक्रारीनंतर आता निवडणूक अधिकारी हातखंबा गटात गस्त वाढवणार का आणि संशयित वाहनांची किंवा ठिकाणांची झडती घेणार काही पाहणं महत्त्वाचं ठरेल.